आर्यावर्ताच्या चैतन्यमय शहरात असुर राजा महिषासूर पाताळातून बाहेर आल्यावर अचानक अंधार पडला आणि शहराचा नाश करण्यासाठी राक्षसांच्या टोळीचे नेतृत्व केले. भूतांनी नासधूस केल्याने इमारती आणि पायाभूत सुविधा नष्ट झाल्यामुळे दहशत पसरली. मोक्षाच्या आतुरतेने आर्यावर्तातील लोक त्यांच्या प्राचीन श्रद्धेकडे वळले. त्यांनी विश्वाचे रक्षक भगवान विष्णूची प्रार्थना केली. एका तेजस्वी प्रकाशाने आकाश उजळले म्हणून त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले. भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांचे भव्य स्वरूप सामर्थ्य आणि बुद्धी पसरवते. त्याच्या दैवी चकत्या सुदर्शन चक्राने विष्णू युद्धात उतरले. डावीकडे आणि उजवीकडे राक्षसांना मारले. भूते देवाच्या सामर्थ्याशी जुळत नव्हते आणि ते घाबरून पळून गेले. महिषासूर या राक्षस राजाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु विष्णूची शक्ती खूप मोठी होती. शेवटच्या आघाताने राक्षस राजा पराभूत झाला आणि त्याची गडद ऊर्जा नाहीशी झाली. आर्यावर्त नगरीचा उद्धार झाला आणि लोक आनंदित झाले. त्यांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याबद्दल त्यांनी भगवान विष्णूचे आभार मानले आणि देव हसला. त्याचे कार्य पूर्ण झाले. देवाच्या शौर्याचा सन्मान करून शहराने सण आणि विधींनी विजय साजरा केला.